हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण सॉल्व करूया ही 6th स्टँडर्डची क्वेश्चन पेपर आहे, सब्जेक्ट मॅथ्सची। माझा नंबर फर्स्ट आहे फिलिंग द ब्लँक्स। मी इकडे टाइम वेस्ट नाही व्हायला पाहिजे म्हणून मी इकडे सॉल्व करून ठेवलेली आहे फिल इन द ब्लँक्स। त्यामध्ये फर्स्ट आहे -13 + 9 = -4। बी नंबर आहे द मेजर ऑफ कंप्लीट अँगल इज ... 360 डिग्री। सी नंबर आहे ... लाइन डू नॉट इंटरसेक्ट इच अदर। पॅरल लाइन्स डू नॉट इंटरसेक्ट इच अदर। 4 नंबर आहे ऑल ... नंबर्स आर लेस दॅन 0। ऑल निगेटिव्ह नंबर्स आर लेस दॅन 0। क्वेश्चन नंबर 2 आहे मॅच द फॉलोइंग। 180 डिग्रीला आपण बोलतो स्ट्रेट अँगल, तर इथे स्ट्रेट अँगल त्याचा आन्सर आपण त्यापुढे राईट केलेला आहे। सेकंड आहे 240 डिग्री। 240 डिग्री कोणता अँगल आहे तर रिफ्लेक्स अँगल आहे। जो 180 पेक्षा जास्त आणि 360 डिग्रीपेक्षा कमी असतो त्याला म्हणतात रिफ्लेक्स अँगल। आणि थर्ड आहे 360 डिग्री, तर 360 डिग्री आहे कंप्लीट अँगल। इथे फिलिंग द ब्लँक्समध्ये सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे कंप्लीट अँगल। कंप्लीट अँगलचं मेजर किती आहे 360 आणि तेच तुम्हाला इकडे सुद्धा दिलेलं आहे। त्यानंतर आहे हा 0, तर 0 अँगलला आपण बोलतो 0 अँगलच। ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2 पर्यंत कंप्लीट झालेला आहे। सॉल्व द फॉलोइंग, त्याच्यामध्ये तुम्हाला 3 दिलेले आहेत आणि 2 तुम्हाला करायचे सांगितलेले आहेत। तर त्यामध्ये आहे फर्स्ट वन ड्रॉ एनी वन सिमेट्रिकल शेप। तुम्ही कुठलाही एक शेप काढायचा आहे असा की जो सिमेट्रिकल होतो। तर इथे मी स्क्वेअर काढलेला आहे आणि त्याला सिमेट्रिकल करून दाखवलेलं सुद्धा आहे। क्वेश्चन नंबर 3 मध्ये बी आहे राईट रेसिप्रोकल। तर रेसिप्रोकल इथं लिहायचं आहे तुम्हाला 5/3। याचा रेसिप्रोकल म्हणजेच काय, इन्व्हर्स करायचं आहे फक्त डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटरच्या प्लेसवरती आणि डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटरच्या प्लेसवरती आणायचं आहे। तर इथे 5/3चं होणार आहे 3/5। त्यानंतर 6 दिलेला आहे, तर 6चा इथे कुठेही डिनॉमिनेटर नाही आहे म्हणजे तो काय आहे 1 आहे आणि त्याला इन्व्हर्स केलं तर होणार आहे 1/6। सी नंबरचा क्वेश्चन आहे अपोजिट नंबर। तुम्हाला नंबर्स दिलेले आहेत, त्यांच्या अपोजिट तुम्हाला राईट करायचे आहेत। तर इथे नंबर दिला आहे तुम्हाला 23, तर आपण त्याला इथे करणार आहोत -23। त्यानंतर इथे तुम्हाला दिलेला आहे 12 -12 आणि त्याला आपल्याला करायचं आहे +12। ठीक आहे, झालं क्वेश्चन नंबर 3। आणि त्यानंतर डी राईट एनी 2 मल्टिपल ऑफ 15 and 18। 15 आणि 18चे मल्टिपल्स तुम्हाला लिहायचे आहेत। तर 15चे मल्टिपल्स आहेत 30, 45 आणि तुम्ही अजूनही राईट करू शकता, त्या पण तुम्हाला इथे सांगितलेलं आहे एनी 2 म्हणून आपण इथे 2 राईट केलेले आहेत। 3चे मल्टिपल्स आहेत 36 आणि 54। तर क्वेश्चन नंबर 3 झालेला आहे कंप्लीट आणि क्वेश्चन नंबर 4, 5 and 6 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा।